जय महाराष्ट्र ऑल ऑफ यू. भारतातील हिंदू धर्मीयांचं सर्वात मोठं श्रद्धास्थान अयोध्येचं राम मंदिर, ज्याचा उद्घाटन सोहळा 22 जानेवारी 2024ला होऊ घातलेला आहे. आणि त्या उद्घाटन सोहळ्याला भारतातील नरेंद्र मोदी यांच्याबरोबरच अनेक VVIP मोठ्या मोठ्या हस्ती उपस्थित राहणार आहे. आणि याचा दुजोरा स्वतः प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून दिला आहे. मुळात या भव्य दिव्य राम मंदिराच्या उद्घाटनाची तयारी 15 जानेवारीपासूनच सुरू होणार आहे. भारतातील प्रत्येक हिंदू धर्मियांना आतुरता आहे की आपल्या भगवान रामाचं मंदिर कसं असणार आहे, आणि त्याचसाठी आजचा व्हिडिओ आहे. आपण या व्हिडिओमध्ये श्रीरामांचं पूर्णचं पूर्ण मंदिर कसं असेल हे पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण त्या मंदिराचा इतिहास काय आहे, आतापर्यंत किती संघर्ष करावा लागला आणि त्यानंतर हे मंदिर निर्माण होत आहे हे थोडक्यात पाहणार आहोत. त्यासाठी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहत राहा. पुढे आपण पाहूच ह्या मंदिरामध्ये आणखी अशा कोणत्या विशेष गोष्टी आहे, महत्त्वपूर्ण गोष्टी आहे, कशा पद्धतीने मूर्त्यांची स्थापना केली जाणार आहे, घंटा कशी असणार आहे आणि कुठल्या शैलीत हे मंदिर बांधण्यात आले, किती एकर जागेवर बांधण्यात आले. असंख्य भारतीयांचे श्रद्धास्थान श्रीराम यांचा जन्म अयोध्येला झाला. परंतु खऱ्या अर्थाने वादात या सर्व गोष्टी केव्हापासून अडकल्या तर 1529 मध्ये मुघल सम्राट बाबर यांनी त्या ठिकाणी मंदिर असताना मंदिर पाडून बाबरी मस्जिद बांधली होती. आणि काहीच कालखंडात 1850 मध्ये तेथे जमिनीवरून जातीय हिंसाचार चालू झाला. आणि हा हिंसाचार खऱ्या अर्थाने 1949 मध्ये वाढला, जेव्हा बाबरी मस्जिदमध्ये श्रीरामाची मूर्ती सापडली. लगेच 1950 मध्ये फैजाबाद न्यायालयामध्ये मूर्तीपूजेच्या परवानगीसाठी 2 खटले सुद्धा दाखल करण्यात आले. परंतु 1961 मध्ये UP सुन्नी वक्फ बोर्डने ती मूर्ती हटवण्याची मागणी केली. या संपूर्ण मुद्द्याला 1986 मध्ये जातीय दंगलीचं स्वरूप प्राप्त झालं, जेव्हा जिल्हा न्यायालयाने हिंदू उपासकांना तिथे पूजा अर्चना करण्यासाठी जागा मोकळी करून दिली. आणि या दंगलींनी आणखी उग्र रूप धारण केल्यानंतर 6 डिसेंबर 1992ला हिंदू धर्मीय अनुयायांनी बाबरी मस्जिद पाडून टाकली. परंतु हा वाद इथेच थांबला नाही. 2010 मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाने वादग्रस्त क्षेत्र सुन्नी वक्फ बोर्ड, निर्मोही आखाडा आणि रामलल्ला यांच्या 3 भागात विभागण्याचे आदेश दिले. परंतु हिंदू धर्मीय अनुयायांना हे मान्य नव्हतं. तेव्हा 2011 मध्ये हिंदू धर्मीय अनुयायी सर्वोच्च न्यायालयामध्ये गेले आणि सर्वोच्च न्यायालयाने अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला स्थगिती दिली. 2016 मध्ये सुब्रमण्यम स्वामी यांनी सर्वोच्च न्यायालयात पुन्हा एक याचिका दाखल केली, ज्यानुसार पहिल्यांदा राम मंदिर बांधण्याची परवानगी मागण्यात आली. आणि त्यानंतर 2019 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने अयोध्या हे श्रीराम प्रभूंचं जन्मस्थान आहे असं मान्य केलं आणि संपूर्ण 2.77 एकर वादग्रस्त जमीन ट्रस्टला दिली आणि सुन्नी वक्फ बोर्डला पर्यायी जागा म्हणून 5 एकर जमीन देण्याचे आदेश सरकारला दिले. आता काय तर भारतातील सर्वात मोठं श्रद्धास्थान असलेलं अयोध्येचं मंदिर बांधण्याचे मार्ग मोकळे झाले आणि 2020 मध्ये प्रधानमंत्री मोदी यांनी भूमिपूजन केले. हिंदू धर्मात श्रीराम हे भगवान विष्णूचा 7वा अवतार असल्याचे मानले जाते. ते जगात सर्वत्र पूज्य राजे आहेत. प्राचीन महाकाव्य वाल्मिकी रामायणात भगवान श्रीरामाचा जन्म त्रेतायुगात अयोध्येत झाल्याचे सांगितले आहे. अयोध्येतील ज्या ठिकाणी त्यांचा जन्म झाला ती जागा आज राम जन्मभूमी म्हणून ओळखली जाते. 15व्या शतकात मुघल शासक बाबराने राम जन्मभूमीतच मस्जिद बांधल्याचे सांगितले जाते. हिंदू धर्माच्या अनुयायांचे म्हणणे आहे की ही मस्जिद मुघलांनी राम जन्मभूमीवरील मंदिर नष्ट करून बांधली होती. हिंदूंच्या या दाव्यानंतर 1850 पासून या प्रकरणावर खऱ्या अर्थाने वाद सुरू झाला होता. त्यानंतर अनेक वेळा विश्व हिंदू परिषदेने वादग्रस्त जागेवर मंदिर बांधण्याची घोषणा केली होती. त्यासाठी 1990च्या दशकात विश्व हिंदू परिषदेने विटा आणि पैसा गोळा केले, ज्यावर श्रीराम लिहिलेले होते. एकेकाळी सरकारने विश्व हिंदू परिषदेला मंदिर बांधण्याची परवानगी सुद्धा दिली होती. परंतु काही कारणामुळे तेथे मंदिराचे बांधकाम होऊ शकले नाही. दरम्यान मंदिराबाबत वाद वाढतच गेला आणि 1992 मध्ये या वादाने हिंसक रूप धारण केले. 1992 मध्ये बाबरी मस्जिदीचा वादग्रस्त वास्तू पाडण्यात आला. त्यानंतर 2019 मध्ये सर्वोच्च न्यायालयातील 5 न्यायाधीशांच्या खंडपीठाने निर्णय दिला की सरकारने विवादित जागा ट्रस्टकडे सोपवावी. त्यानंतर सरकारने श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टची स्थापना करून ती जमीन ट्रस्टला दिली. ट्रस्टने मार्च 2020 मध्ये राम मंदिराच्या उभारणीचे काम सुरू केले.
पहिल्या राम मंदिराची रचना 1988 मध्ये अहमदाबादच्या सोमपुरा कुटुंबाने केली होती. सोमपुरा कुटुंबातील लोक गेल्या 15 पिढ्यापासून मंदिरांची रचना करत आहेत आणि त्यांनी आतापर्यंत 100हून अधिक मंदिरांची रचना केलेली आहे. 2020 मध्ये जेव्हा राम मंदिराचे बांधकाम सुरू झाले तेव्हा मंदिराच्या जुन्या रचनेत काही बदल करण्यात आले आणि ते मान्य करण्यात आले आणि त्यानुसार मंदिराचे बांधकाम करण्यात येत आहे. आणि आता ज्या राम मंदिराचं उद्घाटन 22 जानेवारी 2024ला होऊ घातलेलं आहे ते मंदिर 235 फूट रुंद, 360 फूट लांब आणि 161 फूट उंच असून हे मंदिर नागर शैलीमध्ये बांधण्यात आलेलं आहे. नागर शैली हे भारतात प्राचीन मंदिरं बांधण्याची एक महत्त्वपूर्ण शैली आहे. या मंदिराचे मुख्य शिल्पकार चंद्रकांत सोमपुरा आणि त्यांची 2 मुले निखिल सोमपुरा आणि आशिष सोमपुरा आहेत. वास्तुविशारदांनी मंदिर परिसरात प्रार्थना मंडप, रामकथा कुंज, वैदिक पाठशाळा, संत निवास, यती निवास, संग्रहालय आणि उपहारगृहाची रचना केलेली आहे. मंदिरासोबत हेही बांधले जात आहे. अयोध्येचे राम मंदिर खूप मोठे असेल. जेव्हा हे मंदिर पूर्णपणे तयार होईल तेव्हा हे जगातील 3रे मोठे हिंदू मंदिर असेल, अशा पद्धतीची माहिती आपल्या पुढे येत आहे. श्री राम जन्मभूमी मंदिराची पायाभरणी 5 ऑगस्ट 2020ला ठीक दुपारी 12 वाजता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली होती. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पायाभरणी म्हणून चांदीची वीट बसवली. याआधी पंडितांनी श्रीराम जन्मभूमीवर 3 दिवसीय वैदिक विधी केले होते. या दरम्यान प्रभू रामाची पूजा करण्यात आली आणि मंदिराच्या पायाभरणीसाठी सर्व प्रमुख देवी देवतांना आमंत्रित सुद्धा करण्यात आले होते. भारतातील अनेक धार्मिक स्थळांमधून माती आणि पवित्र पाणी आणण्यात आले होते. या काळात पाकिस्तानच्या शारदा पीठातून ही माती आणण्यात आली होती. तसेच गंगा, सिंधू, यमुना, सरस्वती, कावेरी इत्यादींचे जल सुद्धा तेथे अर्पण करण्यात आले होते. पायाभरणी समारंभ साजरा करण्यासाठी अयोध्येतील मंदिरांमध्ये 7,000हून अधिक दिवे प्रज्वलित करण्यात आले होते. अयोध्येतील 2.7 एकर जागेत राम मंदिर बांधण्यात आलेले आहे, ज्यामध्ये 54,700 चौरस फूट जमिनीचा समावेश आहे. सुमारे 70 एकर जागेत राम मंदिराचे संपूर्ण संकुल तयार होणार आहे. या संकुलात एवढी जागा असेल की लाखो भाविकांना एकत्रितपणे राम मंदिरात दर्शन घेता येईल. राम मंदिराचे संपूर्ण बांधकाम राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या निगराणीत लार्सन अँड टर्बो कंपनीकडून केल्या गेलेल्या आहे आणि त्यासाठी राजस्थानमधील बन्सी पर्वताच्या वाळूच्या दगडाचा उपयोग करण्यात आलेला आहे. मंदिराची रचना चंद्रकांत सोमपुरा यांनी त्यांच्या मुलाबरोबर केली होती. या मंदिराची रचना करण्यासाठी 1992 मध्ये चंद्रकांत सोमपुरा यांची नियुक्ती करण्यात आली होती. चंद्रकांत सोमपुरा यांनी सांगितले की नागर शैलीत बांधण्यात येत असलेल्या या मंदिराचे प्रवेशद्वार पूर्वेकडे गोमपुरम शैलीत असेल आणि हा दरवाजा दक्षिणेकडील मंदिराचे प्रतिनिधित्व करत असेल. मंदिराच्या भिंतीवर भगवान रामाचे जीवन दर्शविणाऱ्या कलाकृती प्रदर्शित केलेल्या असतील. मंदिराचा आकार हा पूर्वी असलेल्या मंदिराच्या तिप्पट आहे. मंदिराच्या गर्भगृहाचा आकार अष्टकोनी आहे तर संरचनेचा परिघ गोलाकार आहे. मकराना संगमरवरापासून गर्भगृहाची निर्मिती केल्या गेलेली आहे. 161 फूट उंच असलेल्या या मंदिरात 5 घुमट आणि 1 टॉवर आहे. मंदिर 3 मजली बनवल्या गेलेले आहे. गर्भगृहाची रचना अशी करण्यात आली की सूर्याची किरणं थेट रामलल्लावर पडतील. रामलल्ला हा भगवान रामाचा अभ्रक अवतार मानला जातो. मंदिरातील गर्भगृहाप्रमाणे गृह मंडप पूर्णपणे झाकण्यात येणार असून कीर्तन मंडप, नृत्य मंडप, रंगमंडप आणि 2 प्रार्थना मंडप खुले असतील. मंदिरात खिडक्या आणि दरवाजे सुद्धा बसवण्यात येणार आहे जे पूर्णपणे सागवान लाकडाचे असतील. हे एक अतिशय मजबूत लाकूड आहे ज्याचे वय सुमारे 100 वर्ष आहे. ही लाकडे महाराष्ट्रातील चंद्रपूर येथून आणण्यात आलेली आहेत. आणि आता सर्वात महत्त्वपूर्ण बाब, राम मंदिरामध्ये भगवान श्रीरामाच्या 2 मूर्त्या स्थापित केल्या जाणार आहे. 1949 मध्ये सापडलेली आणि अनेक दशकापासून तंबूत असलेली मूर्ती आणि दुसरा एक मोठा पुतळा असेल ज्याचे बांधकाम सुरू आहे. या मूर्तीच्या निर्मितीसाठी नेपाळमधून 2 शालिग्राम दगड अयोध्येत आणण्यात आले होते. हे दगड नेपाळच्या मुस्तांग जिल्ह्यातून वाहणाऱ्या काली गंडकी नदीच्या काठून आणण्यात आले होते. शाळीग्रामचे हे दगड 6 कोटी वर्ष जुने असल्याचे बोलले जाते, ज्यांचे वजन 26 टन आणि 14 टन आहे. हिंदू धर्मात हे दगड भगवान विष्णूचं प्रतीक असल्याचं मानलं जाते आणि प्रत्येक हिंदूच्या घरात त्याचं पूजन केले जाते. श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्राचे सरचिटणीस चंपतराय यांनी या खडकापासून भगवान श्रीरामाची मूर्ती बनवण्याची विनंती केली होती, ज्याचा ट्रस्ट आणि भारतातील जनतेने स्वीकार केला होता. चंपतराय यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना आणि
आणखी एक महत्त्वपूर्ण गोष्ट उघड केली की या मूर्तीचे म्हणजेच रामांच्या पुतळ्याचे स्वरूप हे वाल्मिकी रामायणामधून घेतलेले आहे. त्यानंतर मंदिरात 2100 किलो वजनाची विशाल घंटा बसवण्यात येणार आहे, जी 6 फूट उंच आणि 5 फूट रुंद असेल. याशिवाय विविध आकाराच्या 10 घंटासुद्धा बसवण्यात येणार आहे, ज्यांचे वजन 500, 250, 100 किलो असे असेल. इतर धातूमध्ये पितळ मिसळून घंटा तयार केल्या जातील. या घंट्यांची निर्मिती जलेसर एटा येथील सावित्री ट्रेडर्स कंपनी करत आहे. एटाचे जेलेसर हे घुंगरू आणि बेल उद्योगासाठी जगभर प्रसिद्ध आहे. इथले लोक पिढ्यानपिढ्या या गोष्टी बनवत आले आहेत. जेलेसरांनी बनवलेल्या घंटा देशातील अनेक मंदिरामध्ये आजपर्यंत बसविण्यात आलेल्या आहेत. अयोध्येच्या या राम मंदिराच्या उभारणीसाठी भारतातील अनेक लोकांनी, अनेक भाविकांनी देणगी दिलेली आहे. रामलल्लाच्या मंदिराला दरमहा कोट्यवधी रुपये देणगी मिळत आहे. श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे कार्यालयीन प्रभारी प्रकाश गुप्ता यांनी सांगितले की आजकाल रामलल्लांच्या बँक खात्यात दरमहा 1 ते 1.5 कोटी रुपये देणगी म्हणून येत आहे, तर 60 ते 70 लाख रुपये दिले जात आहेत. भाविकांकडून दररोज दानपेटी मुक्कामी असते. मंदिर उभारणीचे काम जसजसे पूर्ण होईल तसतशी आणखी देणगी वाढत जाईल. श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने भारतातील भाविकांना, हिंदू धर्मियांना एक आवाहन सुद्धा केलेले आहे की घरातूनच मंदिराचे भव्य उद्घाटन साजरे करावे. मंदिराच्या उद्घाटन सोहळा 22 जानेवारी 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणार आहे. अयोध्येतील श्रीराम मंदिराचा अभिषेक सोहळा त्याच दिवशी सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत पार पडणार आहे. आपणही कधीतरी श्रीरामांचं दर्शन घेण्यासाठी, मंदिर पाहण्यासाठी अयोध्येला जाल, परंतु तत्पूर्वी मंदिराची छोटीशी कल्पना आपल्याला यावी, श्रीरामांचं दर्शन या माध्यमातून घडावं, यासाठीचा व्हिडिओ होता. आय होप सर्वची सर्व माहिती आपल्या लक्षात आली असेल. आजच्यासाठी एवढंच. पुन्हा एकदा नवीन विषयासह, महत्त्वपूर्ण विषयासह, समाजोपयोगी विषयासह, इतिहास घडविणाऱ्या विषयासह भेटू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.